कशी वाटली माहिती? नक्की जास्त समजावून दिलं म्हणजे ए मग कुणाकडे आहे? ग्रीन अजून कुणाकडे? मागच्यानी मॅडमनी शिकवलं नाही अम्ब्रेला फ्रॉक, मग काय केलं? घालायला दिलं, घेऊन यायचं ना. बाकीच्या हा सगळ्यांनी दिलं. शिवल्यात की नाही तुम्ही? पहिल्यांदा शिवलेलं ठेवून द्यायचं, कधी पण द्यायचं नाही. तिसरं चौथं द्यायचं. कुणी सांगितलं की पटकन दिलं का तुम्ही? तीन शिवले होते ते दिले. मग एक आपण पहिल्यांदा शिकतो ती वस्तू आपल्याकडे ठेवायची. उठून नाही देत मला तुम्ही कसे होणार आहे? हे जेव्हा असं सांगितलं की कोणाच्याही लक्षात येणार. आणि माझी शिकवण्याची पद्धत म्हणजे मी कटिंग केलं तर स्वतः एक शिवते तुमच्या समोर, मग त्यानंतर तुमच्याकडून शिवून कंपल्सरी ह्याच्यामध्ये. त्याच्या बोटने शिकवलं डायरेक्ट तुम्हाला, बोटने शिकवलंय. जरा कसा करू शकतो हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अगर तुम्हाला 2 वरतीच कट सांगितलं तर 2 वरच ठेवायचा. त्याच्या पुढे जरा पण एक तीळ पण नाही जायचं. मग हे चुका होतात. आणि शिलाई बारीक, वर काळं आत पांढरं. आणि बेल्ट असं नाही, कव्हर करून घ्यायचं. हे बघितलं किती छान वाटतं ना आपल्याला. पाठ धागे नाहीये तुम्हाला, चिंचाला भेटत नाही धागे. त्या बेसिक गोष्टी तुम्ही असं केलं तर कसं होणार आहे? तुम्ही जास्त प्रॅक्टिस केली. हा, कारण दिसतं ते त्याच्या ह्याच्यात. तुम्हाला कोणी नको सांगितलं, हात थोडेच बांधून ते जास्त करतात. ह्याच्यात बरोबरी करत नाही आपण. म्हणजे ती 2 तास काम करते ना, 3 तास काम केलं पाहिजे, हे डोक्यात पाहिजे, तर आपण करू शकतो. काय करा, आपल्या पुढे जायची थोडी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. वेळेची, वस्तूंची, पैशाची. फ्रॉक शिवले मी, फ्रॉक शिकलेलीच नाहीये मी. फ्रॉक फॉलमध्ये आणि फ्लॅश करत होते. हा कोणी शिवलेला त्या दिवशी मला ह्याच्यामध्ये ती थोडीशी म्हणजे ही वाटते, म्हणजे बऱ्यापैकी तिची मेहनत दिसते. जोडताय ना त्याच्यामध्ये कुणाची टेन्शन नाही. ते मी तिला दोष देणार नाही, हे तुमचं काम, तुम्हाला प्रॅक्टिस. तुम्ही डायरेक्ट मला वाटतं कपडा कट करता मशीनवर ते ठेवून शिवता. म्हणजे तुमचे बोटं चालतच नाहीत कोणाचं. जेवढे तुमचे बोटं चालतील ट्रेंडरमध्ये तेवढं तुमचं फिनिशिंग आहे. ते गळा मोठा झाल्यानंतर टक्स मारलाय का? असं नाही करायचं बघा. गळा मोठा झाला तर आपण इथं प्लेट घालू शकतो, छोटे छोटे असे टक्स नाही मारायचे. सुरुवातीला कॉटनच मी कॉटनच सांगितले, कंपल्सरी कॉटन वापरा. हॅलो. हा, कॉटन मध्ये म्हणजे कंटाळा येत नाही, इरिटेट होत नाही. हा, म्हणजे तुमचा वेळ म्हणजे जिथं तुम्ही 1-1.5 तास घालतील ना, तिथं अर्धा तासात काम. हे असं आहे त्याच्या 4 तास. मग ते ॲडव्हान्स मध्ये तुम्हाला प्रिन्स कट, कटोरी हे सगळं पुढे आहे त्याच्या कारण तुम्ही ह्याच्यातच अगर क्लिअर नाही झाला ना तर पुढे काय करणार? त्या गोष्टी अशाच ठेवून आपण नाही पुढे जाऊ शकतो. असं सगळे मला हे कळत नाही, धागा का पांढरा वापरतात? त्या रिझन आपली मनाली है क्या? मी नहीं बताया इनको बोला नहीं कंपल्सरी मैचिंग धागा यूज करो करके। बोलती हूँ लेकिन वो बोलते चलेगा मैडम, पहनना थोड़ी है, चलेगा।
कितने जन का तो यही है, मैं कितने को बोला कि धागा तो मैचिंग लगाओ आप लोग। तुम्हाला काय धागा लावता येत नाही? धागा तर रोजचं पाहिजेच की. उठून घेतला की नाही जेवताना? नाही नाही, तुम्ही स्वतःचे धागे आणा. त्या मशीनला भेटली होते, धागा चेंज कर सगळं. कशी वाटली माहिती? नक्की? खूप फायदेशीर नाही. मी बिलकुल आवडली नसेल, मला माहिती आहे ना. पण मी जास्त समजावून दिलं म्हणजे त्यात मग सरांचं नुकसान केलं बहुतेक मी, एवढं जास्त समजा नाही. ज्या बेसिक गोष्टी आहेत ते क्लिअर केल्याशिवाय भलं तुम्ही कोर्स पुढे किती कंटिन्यू करता किती न करता, अर्ध माहिती द्यायची तर द्यायची, नाही तर द्यायचीच नाही. ह्याच्यात काय कुणाचं स्वार्थ नाही. अगर तुम्हाला करायचं आहे क्लिअर असेल तरच हे असणार आहे. वेळ पाळा, प्रॅक्टिस करा. काय सांगितलं, माझे सांगितलेल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षात आलेत मेन टेलरिंगच्या? कुठल्या सांगितल्या मी? हां, बाकी एकेकाने एक पॉईंट सांगा. हां तिकडे सांगा, सांगा पटपट सांगा. तुला काय समजलं? तू काय लक्षात ठेवणार? हां फिनिशिंग सगळ्यांनी नाही का? पुढचा पॉईंट आपण जे काम करतो ते परफेक्ट असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्याच्याशी संवाद साधून आपण जे काम करतो ते जास्त चांगलं असतं. संवाद सर हे तुम्हाला पहिल्यांदा असं वाटलं असेल ना, आपण मशीन कात्री टेपशी बोलू शकतो? हां, कारण आम्ही याच्यात झिरो आहे, मी तरी झिरो आहे. नाही, मी बोलते म्हणजे माहिती नाही, मला असं वाटतं की त्यांना आपली भाषा कळते, त्यामुळं मी हे करते. बाकी काय समजलं? म्हणजे एवढं 2 तास आपण जे बोललो त्याच्यातले काही मुद्दे नवीन होते की जे होते तिने सांगितलं तेच मी रिपीट केलं, कारण वेगवेगळं असतं शिकवणाऱ्यांचं. प्रत्येकाचा अनुभव हां, वेगळा असतो. तर तुम्हाला काय ह्याच्यातली गोष्ट घेण्यासारखी वाटली किंवा आवडली? आपण पण काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास पाहिजे आणि ते समोर ठेवूनच आपण काम केलं तर ते परफेक्ट होतं. बोला. मला आता जिरा पिऊ दे, मग मी बोलते. मला गरम होत आहे. हां, ही मॅडम माझ्या डोक्यावरच बसली आहे. आम्हाला सरांनी 11:30 ते 12:30चं टायमिंग दिलं आहे. 1:30 वाजले तरी ही बायका जात नाही आहे. हां, मी म्हणून तिन्ही बॅचला एक सोबत बोलवले. तर हे तर ठीक आहे आमच्या ह्याला, पण तुम्ही ज्या मागच्या सगळ्याजणी आहेत शिक्षण कंटिन्यू घ्या. ह्याच्यातही करा पण दोन्ही करा. फक्त ह्याच्यात करायचं असेल तर जीव ओतून करा. तुम्ही मेहनत केलं तर तुम्हाला सक्सेस नक्की आहे, पण ह्याच्यामध्ये कंटाळा करायचा नाही. प्रॅक्टिस जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही लोकांपर्यंत कसं पोचायचं तेही मी तुम्हाला मुद्दे सांगितले आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टी. आणि कोर्सेस तुम्ही जेवढे करतील, म्हणजे कुणाकडेही करतील, ह्यांच्याकडे परत पुढे ते, पण तेवढं तुम्ही प्रॅक्टिस करा, नाहीतर त्याशिवाय काहीही होणार नाही. कारण प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. तुम्ही तास शिका, तुम्ही 4 तास त्याला प्रॅक्टिस करा, हे सगळ्यात जास्त लक्षात ठेवा. कुठला कपडा वापरायचा सांगितला मी सुरुवातीला? हां, धागा, हां, आणि किती वेळ द्यायचं हे घोका, नाहीतर इथे लिहून ठेवा तुम्ही मुद्दे. हां, की आपण मोबाईल बघायचं आणि झोपायचं नाही ना. आता याच्यानंतर करणार मशीन कंपल्सरी घेणार. मला लक्षात ठेवा, माझं चॅनल बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठपर्यंत आपण मेहनत करतो. लोक काय हे करतात ते नका हे करू. आता ह्यांना 1 तासात समजेल, तुम्हाला 2 तासात समजेल. कासवाची आणि सस्याची गोष्ट ऐकलीच आहे. स्लो पण प्रॅक्टिस करा, सगळ्यात होतं. ब्लाऊज शिकायचं आहे कुणाकडून? नाही, मी काय शिकू? तुम्ही बोलतच नाही तर मी कसं शिकवणार तुम्हाला? हां, मला काही इथं विकायचं नाही आहे. मी काहीतरी विकायला आले, चल बाबा साड्या विकायला आले, तर मी तुम्हाला हे करेन ना, मला गरज आहे असं. तुमची पण इच्छा पाहिजे ना शिकायचं की नाही. कारण एवढं असं तिथून यायचं शिकवायचं तुमची इच्छा असेल. आणि सगळ्यांनी भलं मोठे व्हिडिओ बघायचं होत नाही, पण शॉर्ट व्हिडिओ बघा, तर तुमच्या लक्षात येईल की काय काय व्हरायटी आहेत. माझ्याही लक्षात राहणार नाही आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे मार्केटमध्ये काय चाललं आहे, हां काय आहे ते बघा. अजून काय सांगायचं आहे? एकमेकींना काय बघताय यार तुम्ही?
काय बोलायचं आहे का? मॅडम कशी शिकवते? छान. पण ती जास्त रागवत नाही ना? हां. कवी कवी पुस्तक तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. छान वाटलं. अनुभव तुम्ही शेअर केला. हां. नक्कीच त्याचा फायदा झाला. नक्की. असे नेहमी जिथं बोलवतात मी जाते, बेसिक त्यांना सगळी माहिती सांगते. कारण मी जे काम करते त्याच्यामध्ये मी क्लासेस न केल्यामुळं माझं काय नुकसान झालं ते मला माहिती आहे. कारण 10 पटीने मला मेहनत करावं लागलं. तर म्हणले हे सगळे जेव्हा शिकतात लेडीज किंवा मुली, तर त्यांना मार्गदर्शन हे खूप गरजेचं असतं. अशा पद्धतीने मी त्यांना मार्गदर्शन करून आले. पुढे त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवणार आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटतील. आजचा व्हिडिओ इथं संपतो. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.